चालेल बस. हा रस्ता गेले अनेक वर्ष आपण पाहिला असेल, एकदम खराब अवस्थेत. लोकांची ये जा करताना काही पेशंट असतील, शाळेतली मुलं असतील, खूप त्रास सहन करायला लागायचा. परंतु आता जेव्हा हायकोर्टाने आदेश दिले आणि टोल चालू करायला सांगितलं, त्या टोल चालू करताना हे पूर्ण काम 90 दिवसात करावं अशा प्रकारचे आदेश हायकोर्टाने दिलेले आहेत. आणि तरी सुद्धा आम्ही ते टोलचं काम थांबवलं होतं. परंतु टोल प्रशासनाने मला देखील शब्द दिला की 90 दिवसात आम्ही हे काम पूर्ण डांबरीकरणाचं जे काम आहे हे पूर्ण करू. आणि त्याही पलीकडे जाऊन सांगतो की ह्या रस्त्याचं RCCचं काम देखील 1 महिन्यानंतर साधारणतः टेंडर निघणार आहे. 250 करोड प्लस GST असा टेंडर निघणार आहे, जो अगोदर निघाला होता. परंतु काही तांत्रिक बाबींमुळे तो थांबला गेला आणि आता तो देखील निघेल. आणि साधारणतः दिवाळीच्या नंतर या पूर्ण रस्त्याचं RCCचं काम देखील चालू होईल. नक्कीच येईल. कारण आता सुस्थितीत जर आला नाही तर मी एक खासदार या नात्याने सांगतो की माझी आणि आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि टोल प्रशासनाला मी स्पष्ट सांगितलेलं आहे, जर हे काम 90 दिवसात झालं नाही तर टोल बंद करण्यात येईल. मग तो काही निर्णय असू दे, कुठलाही निर्णय असू दे. आणि आता याच्या पुढे जर असा काही झाला, पहिली गोष्ट तर आजपासून काम चालू होतंय. पुन्हा पुढच्या आठवड्यात मी स्वतः इकडे पाहणी करायला येईन. म्हणजे नक्की काम कुठपर्यंत चालू आहे, कसं चालू आहे याची पाहणी देखील मी समक्ष करायला येणार आहे. त्याच्यामुळं हे काम ते करतील आणि त्याही पलीकडे जाऊन सांगतो ते आपण करून घेऊ. कारण ही आपली सगळ्यांची जबाबदारी देखील आहे. आणि म्हणून हे काम तातडीने होईल. आणि याच्या पुढे असं काही ॲक्सिडेंट वगैरे झाले तर मी एकदा टोल प्रशासनाशी बोलून घेईन. तसं काय यांच्या प्रॉब्लेममुळं जर असं कुठला एखादा ॲक्सिडेंट होत असेल तर त्याला खर्च कशा प्रकारे देता येईल त्याची देखील आपण तरतूद टोल प्रशासनाशी बोलून करून